फेमस मेंबर भेटलेले एक आपला रवी दादा आणि गॅरी दादा। तर आपल्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करतो तुमचं मी दादा। ॲट अ टाइममध्ये 5-5, 6-6 गणपती आपल्याला एका रस्त्यामध्ये बघायला भेटते। तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेत असलाच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता ज्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो, आज आहे आपला गणपती बाप्पाचं आगमन म्हणजेच महाआगमन सोहळा। तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहे, गणसंकुलात जाणार, तिकडे 3-4 गणपती कवर करणार आणि नंतर मग आपण जाणार परेल वर्कशॉपमध्ये। म्हणजे तिथं पण अखिल चंद्रवाडीचा गणपती जो सगळ्यात महाआगमन त्याला बोलू शकता, म्हणजे सगळ्यात मेन गणपती तोच आहे आपला परेल वर्कशॉपमध्ये सध्या तरी। तर आपल्याला मस्तपैकी शॉट घेण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला पण एंटरटेनमेंट करणार मी आणि तुम्हाला असा फील करवणार जसं का तुम्ही स्वतः आगमनमध्ये आलेलो आहोत। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे रोहन, आयुष आणि आपला वेदांत आहे। तुम्ही सगळ्यांना ओळखत असाल, आपण कित्येक ब्लॉगमध्ये बघितलं असेल वेदांत, तर तुम्ही रोजच्या ब्लॉगमध्ये बघत आहात। तर मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। तर गणपती बाप्पा। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या जस्ट मागं बघू शकता आपला गणसंकुलचा गेट आहे। इथं आम्ही आता नॉर्मल फिरतोय मी इथं, पण काहीच वेळानंतर इथं अशी गर्दी होणार आहे ना, इथं उभा राहायला जागा नाही भेटणार आहे। तुम्ही बघू शकता इथं नॉर्मल काहीच गर्दी नाही। याच गेटमधनं आपला गणपती बाप्पा बाहेर येणार आहेत। तुम्ही बघू शकता ही आपली गँग इथंच आहे। काहीच वेळानंतर आपला इथं होणार आहे सुरू महाआगमन सोहळा। तुम्ही मस्तपैकी व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला अजिबात मिस करू नका, आपल्याला भारी शॉट इथं बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, आपला पहिला गणपती बाहेर आलेला आहे। आता मी तुम्हाला दाखवतो, आपल्याला माहिती नाही कोणता गणपती आहे, कदाचित तो परेल वर्कशॉपमधनं बाहेर आलेला आहे। आपल्याला मुंबई सम्राट असा क्लोजअप व्ह्यूमध्ये बघायला भेटतं इथं। घाटकोपरचा राजा आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो बघा। घाटकोपरचा राजा, किती सुंदर मूर्ती बघू शकता मित्रांनो तुम्ही। वाव, एकदम असे विशालदायक बघू शकता तुम्ही। गणसंकुलला थोडासा लेट आहे आगमन, तर आता आपण चालू परेल वर्कशॉपमध्ये, कारण की परेल वर्कशॉपमध्ये थोडासा जास्त गणपती आहेत कम्पेअर टू गणसंकुल। आता बघू, आपण आता तिकडे जाऊ आणि आपण आता का आपल्या फिरा इकडे तिकडे चालूच राहणार आहेत। तर मस्तपैकी आपल्या ब्लॉगला एन्जॉय करा। तर मित्रांनो, आता आपण तिसरा गणपती बघतो, तो मेट्रोचा राजा। तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भव्य मूर्ती आहे, त्याच्यावरती आपल्याला विष्णुदेवाचा अवतार बघायला भेटतो, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता आपण बघितलं आहे मेट्रोचा राजा, किती सुंदर अशी मूर्ती होती आणि आता ते आपला निवासस्थानी जाणार आहे आणि तेव्हा असा गरुडावर वगैरे बसलेला आहे मूर्ती। तर मित्रांनो, आता फायनली परेल वर्कशॉपमध्ये एक आपल्याला गणपती कव्हर करायला भेटलेला आहे। तो आहे आपला एकटा राजा, म्हणजे मुंबईचा एकटा राजा, तो आता आपल्याला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला एकटा राजा आता मस्तपैकी लुक बघायला भेटतं आपल्याला प्रॉपर।
तर मित्रांनो आता आपला रविदादा भेटलेला आहे. रविदादा किती गणपती बघितला आतापर्यंत? 5-6 गणपती बघितला. आता आपला अखिल चंदनवाडीचा गणपती येणार आहे. किती वाजता निघणार तू सांग मला. आता जेमतेम अर्धा एक तास लागेल तरी पण. कोण फेमस मेंबर भेटलेले आहे का आपला रविदादा आणि गॅरी दादा. तर आपल्या ब्लॉगमध्ये खूप स्वागत करतो तुमचं मी दादा. चला आता आपण भेटत राहू असेच. थँक्यू. किती वाजता परत बोल. अर्धा ते एक तास. पर्यटन लोकसभा गणपती बाहेर निघते. त्याचं नाव आहे डोंगरीचा राजा. तुम्ही बघू शकता आपल्या त्या समोरच आहे. एकदम स्मूथ, एकदम सुंदर. वाव काय सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो आहे आपला मुंबईचा गजमुख. तुम्ही बघू शकता. किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. बघू शकता आपल्या खंडोबाच्या रूपामध्ये आलेली आहे आपल्या बाप्पाची मूर्ती. तर निशांत दादा किती गणपती बघितला आतापर्यंत? आतापर्यंत 3च गणपती बघितले. 3च. आज 50 गणपती बघायचे. 50 गणपती बघितल्याशिवाय जाणार पण नाही. तू आता जाणार आहे बोलला तू आता? नाही जाणार आणि परत रिटर्न येणार. अच्छा. एक पण गणपती चुकवणार नाही. अरे आपल्या तुम्ही बघू शकता चॅनल आपला निशांत पाटील एडिट्स. तुम्ही याला सबस्क्राईब करू शकता. नक्कीच मित्रांनो चॅनलवर पहिला व्हिडिओ चेकआउट करा आणि आवडला तरच सबस्क्राईब. नाही तरी पण सबस्क्राईब करा तुम्ही. आणि भाई एनजे आर्ट्स अँड क्रिएशन्सला पण नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो आता फायनली आपला चंदनवाडीचा गणपती बाहेर आलेला आहे. तुम्हाला दाखवतो मी. बघा आता किती सुंदर मूर्ती मित्रांनो. बघू शकता आपला अखिल चंदनवाडीचा गणपती. वाव तर मित्रांनो आपल्याला ते मूर्तीचं नाव ना माहिती. तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सगळं असं डमरू वगैरे आता त्यांनी वाजवलेलं मग अशी बघू शकता. किती सुंदर आहे आपली मूर्ती. एकदम असं सिल्वर कलरमध्ये अख्खा गणपती बाप्पा आहे आणि त्याला गोल्डन कलरचे असे डायमंड वगैरे लावले आहेत. बघू शकता कलर लुक पण एकदम असा युनिक होता. आतापर्यंत जेवढा आपण गणपती बघितल्यात त्या गणपतीपेक्षा म्हणजे सगळ्यात युनिक. आपण आलेलो जिजामाता नगरचा राजा. बघू शकता आता या बाप्पाचं आपल्याला आगमन बघायला भेटणार आहे लवकरच. आपण एकदम परफेक्ट टायमिंगला आलो तिथं. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. जिजामाता नगरात विराजमान होणार आहे. त्या मूर्तीला प्रवासादरम्यान कुठली इजा झाली नाही पाहिजे आणि कुठल्याही बाळगोपाळाला इजा न करता सुखरूपपणे विराजमान झाली पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ऐकर 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 ऐकर. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलेला आहे जिजामाता नगरचा राजा. तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मित्रांनो आता आपल्याला अजून एक गणपती भेटला रस्त्यामध्ये. शिवडीचा राजा तुम्ही बघू शकता. किती सुंदर आपल्याला गणपती बाप्पा बघायला भेटतं इथं. तर
तर मित्रांनो आज गणपती एका मागे एक येतात, आपल्याला लाईनीमध्ये सगळं गणपती बघायला भेटतात आहेत. पण काय मित्रांनो गणपतीचं आपल्याला नाव नाही माहिती. तर मी तुम्हाला विचारत जाईल का गणपतीचं कोणतं नाव आहे. म्हणजे आता जसं माझ्या समोर एक गणपती बाप्पा येत आहे, त्या गणपती बाप्पाचं वरती नाव दिलं आहे. पण आता जरा क्लोजअपमध्ये जसं आला ना तर आपण तुम्हाला चांगला शॉट बघू. तर बघत राहा मस्तपैकी आणि ब्लॉगला एन्जॉय करत राहा. रोहन आतापर्यंत आपल्या किती गणपती झाले असतील? आतापर्यंत 60 गणपती झाले असतील आपले. 7-8. अजून बघूया किती गणपती भेटतात आपल्याला. आता कुठं झालो आपण आता? गणसंकलला. आणि आमच्या चिंतामणीचे आता चिंतामणीचं असली रूप आपल्याला 17 तारखेला बघायला भेटेल. नक्की 17 तारखेला आपलं आगमन कुठे होणार आहे? परेल वर्कशॉप. एकदम जाना माना आपला परेल वर्कशॉप आहे मित्रांनो. आता हे आपल्याला हे आता नॉर्मल शर्टमध्ये, तर आपल्याला हे चिंतामणीचे आपल्याला कुर्त्यामध्ये दिसणार. आणि इथं आपला ची म्हणजे चिंतामणीचं बॅच वगैरे लावून एकदम असा टोपी बी घालून ID कार्ड सगळं असं प्रॉपर लुकमध्ये आपल्याला वेतन भेटणार आहे.